आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल तालुक्याचे वातावरण विविध घडामोडींनी ढवळून निघाले आहे। यातच मुरगुडचे माजी नगराध्यक्ष आणि बिद्री साखर कारखाना उपाध्यक्ष, शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष राहिलेले प्रवीणसिंह पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यांच्या या प्रवेशामुळे कागल तालुक्यातील राजकारणावर मोठा परिणाम होणार हे दिसून येत आहे। मुरगुड नगरपालिकेमध्ये पाटील गटाचे वर्चस्व राहिले आहे। नुकतेच त्यांचे ज्येष्ठ बंधू गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये प्रवेश करत मुश्रीफ गटाला बळ दिलं होतं। मात्र या दोन बंधूंमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दुफळी निर्माण झाल्यामुळे आता प्रवीणसिंह पाटील काय करणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। यातच नुकत्याच झालेल्या घडामोडीमुळे ते काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं। यातच त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर। मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा। काही महिन्यांपूर्वीच माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता। आता त्यांच्या पाठोपाठ प्रवीणसिंह पाटील यांनी भाजपची वाट धरल्यामुळे भाजपला कागल तालुक्यामध्ये बळकटी मिळाली आहे। मागील निवडणुकीमध्ये भाजपची साथ सोडून समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामधून निवडणूक लढवली होती। यावेळी युती धर्म पाळत भाजपने मंत्री मुश्रीफ यांच्या पाठीशी आपली ताकद लावली। प्रवीणसिंह पाटील यांच्या भक्कम साथीमुळे गेल्या अनेक निवडणुकांमध्ये मंत्री मुश्रीफ यांना बळ मिळत गेले होतं। गेल्या 20 वर्ष मंत्री मुश्रीफ यांना आमदार आणि मंत्री करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिल्याचं पाहायला मिळालं। त्यांच्या या ताकदीमुळेच मुरगुड शहरामध्ये त्यांना बळ मिळालं आहे। इतकी वर्ष निष्ठावंत राहूनही त्यांना मोठी संधी न मिळाल्याची खंत कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नेहमी राहिल्याचं पाहायला मिळालं। मात्र सध्या सुरू असलेल्या घडामोडींमुळे कार्यकर्त्यांची मते जाणून घेत त्यांनी भाजप प्रवेश करण्याचं ठरवलं आहे। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेली चर्चा आता त्यांच्या भाजप प्रवेशामुळे थांबल्याचं दिसून येत आहे। मात्र कागल तालुक्यामध्ये या निवडणुकीमध्ये मोठ्या घडामोडी घडणार हे स्पष्ट होत आहे। तालुक्यामध्ये नेहमीच पक्षापेक्षा गटाला महत्त्व प्राप्त झालंय आणि मुरगुड शहरामध्ये प्रवीणसिंह पाटील गटाची ताकद मोठी मानली जाते। त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज आघाडीने मुरगुड शहराची सत्ता अनेक वेळा हस्तगत केली आहे। या वेळेला प्रवीणसिंह पाटील यांनी नगराध्यक्ष भूषवलं। नुकतीच त्यांनी शेतकरी संघाचे अध्यक्षपद देखील भूषवलं। बिद्री साखर कारखान्यामध्ये त्यांची ताकद मोठी मानली जाते। त्यांचे वडील विश्वनाथराव पाटील यांनी या कारखान्याच्या निर्मितीमध्ये मोठा वाटा उचलला होता। त्यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपला मोठी ताकद मिळणार यात शंका नाही। मात्र अनेक वर्ष मंत्री मुश्रीफ यांच्या पाठीशी राहिलेल्या प्रवीणसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे त्यांची ताकद कमी होणार काय याकडे तालुक्याचं लक्ष लागून राहिलं आहे। मंगळवारी ते निवडक कार्यकर्त्यांसह मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत। केके न्यूज साठी कागलहून ओंकार पोद्दार।